मिळालंच सुख तर उपभोगायचं, ते मिरवत नाही बसायचं. झालंच दुःख तर पचवायचं, ते गिरवत नाही बसायचं. आल्याच अडचणी तर लढायचं, पळून नाही जायचं. मिळालंच प्रेम तर जवळ करायचं, त्याचा हिशोब नाही मांडत बसायचं. दिलंच आहे जीवन तर जगायचं, उगच दिवस नाही ढकलत बसायचं. सुखासुखी धडपड हवी, पण त्या सुखाला कुठेतरी समाधानाची हॅलो सीमा असावी. नमस्कार, मी सविता लाईफस्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आजच्या व्हिडिओला झाली आहे संध्याकाळी सुरुवात. आज आहे शुक्रवार आणि पौर्णिमा पण आहे. तर आज काय करायचं होतं, सत्यनारायणची पूजा करायची होती. तर म्हटलं चला तुमच्याशी पण थोडी शेअर करते. इथून मागे भरपूर शेअर केलंय मी, आज परत म्हटलं बरेच दिवस झालेत आपल्याला हा व्हिडिओ पडला नाही आपला. तर म्हटलं चला आता तुमच्याशी पण सत्यनारायण पूजा घरच्या घरी कशी करायची हे शेअर करूया. आता मी बऱ्याच वेळा सांगितलंय सत्यनारायण महापूजा ही घरच्या घरी कशी करायची, तिची पूजा मांडणी कशी करायची, म्हणजे पूजा कशी करायची, सगळं काही आपल्या व्हिडिओमध्ये आहे. साधी आणि सोपी घरचं घरी सत्यनारायण आपण करू शकतो. महिन्यातून एका पौर्णिमेला जर आपण सत्यनारायण केलं तर आपल्या घरातील बरेचसे दोष निघून जातात. तर त्यासाठी आपण हे सत्यनारायण महिन्यातून एकदा तरी आपण केलं पाहिजे. तसं तर 11, 21, 51 अशी पारायण पण करतात, परंतु ते रोज करतात ना, तर तसं आपल्याला नाही जमत, कारण सांसारिक माणसं आहोत आपण. तर आपण महिन्यातून एकदा तरी हे सत्यनारायण आपण घरी करू शकतो. सत्यनारायण म्हणजे लक्ष्मी प्राप्तीची खूप मोठी सेवा आहे. आपल्याला जर पैसा कमी पडत असेल, कर्जबाजारीपणा जर वाढत असेल, तर ही सेवा केल्याने ती आपली कमी होते. भरपूर काही फायदे आहेत सत्यनारायण पूजेमध्ये. तर ते तुम्हाला जर पाहिजे असले तर कमेंटमध्ये नक्की सांगा मला. तर आता मी ही पूजा कशी मांडली परत एकदा तुमच्याशी शेअर करते. आणि पूजा परत का अजून मला पूजा करायची आहे आणि वाचन पण करायचंय. मी फक्त पूजा मांडून घेतली आहे, ती कशी मांडणी केली हे तुम्हाला दाखवते. तर ते सगळ्यात आधी मी काय केलंय, एक चौरंगी घेतलाय, त्याखाली थोडीशी रांगोळी काढली, स्वस्तिक काढलं, त्यावर हळदी कुंकू वाहिलं आणि त्यानंतर आपला चौरंग मांडला. त्याच्यानंतर एक पांढरं कापड त्याच्यावरती मांडलं आणि गव्हाची रास मांडून घेतली. आपल्याला तांदळाची रास नाही मांडायची सत्यनारायण पूजेला, गव्हाचीच रास मांडायची आहे. गव्हाची रास मांडून घेतली आणि त्यानंतर दिवा लावून घेतला. दिवा लावून घेतला. आधी तो दिवा होता, मांडणी माझी पूर्ण झाल्यानंतर मग मी हा एक तेलाचा दिवा लावून घेतला आणि हा तुपाचा दिवा लावून घेतलाय. आपल्या उजव्या साईडला तेलाचा दिवा आणि आपल्या डाव्या साईडला तुपाचा दिवा असा आपल्याला लावायचा आहे. तो लावून घेतला. त्यानंतर आपल्याला सत्यनारायण करण्यासाठी फक्त थोडासा प्रसादाचा शिरा लागतो, तो बनवून ठेवला होता. कलश घेतला, कलशामध्ये हळदी कुंकू, थोडंसं तांदूळ, एक फूल आणि सुपारी आणि एक नाणं टाकलं आणि त्यानंतर विड्याची पानं मांडून घेतले. त्यानंतर मग एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घेतले, तांदळावरती हळदी कुंकू वाहून घेतलं आणि त्यानंतर मग आपल्या घरात रंगनाथ असते त्या रंगनाथाची मूर्ती ठेवून द्यायची. आणि आपल्याकडे सत्यनारायणाचा फोटो पाहिजे आपल्याला. जर कुणाकडे सत्यनारायणाचा फोटो नसेल तर त्यांनी स्वामींचा फोटो मांडला तरी पण चालतो, परंतु सत्यनारायणचा जर फोटो असेल तर चांगलंच. आता कलश आणि फोटो मांडून झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय, 3 सुपाऱ्या घ्यायच्यात. ह्या 3 सुपाऱ्या मी इथं घेतल्यात. त्या सुपाऱ्या आपल्याला विड्याची पाने 2-2 मांडायचेत आणि 3 सुपाऱ्या मांडून घ्यायच्यात. विड्याची पाने आपल्याला 2-2 मांडायचेत इथं. आणि त्यानंतर मग साखर, 3 वाट्यांमध्ये साखर घ्यायची आहे. ह्या सुपाऱ्या म्हणजे आपण 1 सुपारी गणपतीची मांडतो, 1 सुपारी कुलदेवतेची मांडतो, 1 सुपारी वरुण देवतेची मांडतो. अशा ह्या 3 सुपाऱ्या आपल्याला मांडून घ्यायच्यात. महिन्यातून आपण जे सत्यनारायण करतो त्यांना आपल्याला ह्याच सुपाऱ्या घ्यायच्यात आणि यांचीच पूजा करायची. आणि त्या आपली पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण उत्तर पूजा करू त्या दिवशी आपण ह्या सुपाऱ्या जपून ठेवायच्यात आणि त्याच सुपाऱ्या आपल्याला पुढच्या पौर्णिमेला सत्यनारायणाला वापरायच्यात. तर एवढी साधी आणि सोपी ही आपल्याला पूजा मांडून घ्यायची आहे. काहीच अवघड नाहीये, पूजा एकदम सोपी आहे. तर अशी साधी आणि सोपी पूजा मी इथं मांडून घेतली, तुम्हाला पण सांगितले. पूजेमध्ये जास्त काही तामझाम नाहीये. आता माझ्याकडे फुलं भरपूर होते म्हणून मी ठेवलेत, नाहीतर आपल्याला यंदा फक्त 4-5 फुलं असले तरी आपलं भागून जाते. आणि सर्वात मेन म्हणजे आपल्याला हा ग्रंथ लागणार आहे, सत्यनारायण पूजा विधी. हा दिंडोरी प्रणीत आहे. हा आपल्याला कोणत्या पण दिंडोरी केंद्रामध्ये म्हणा किंवा एखाद्या शॉपमध्ये पण आपल्याला हा ग्रंथ मिळून जातो. तर एवढी साधी आणि सोपी पूजा आहे. ही सगळी पूजा मांडून झाल्यानंतर आपल्याला धूप दीप सगळं लावून घ्यायचंय. त्यानंतर एका ग्लासामध्ये थोडंसं पाणी घ्यायचंय आणि पूजेसाठी आपल्याला थोडेसे तांदूळ लागणार आहेत, तुळशीपत्र लागणार आहेत. तुळशीपत्र आपल्याला दिवस आहे तोपर्यंतच तोडून ठेवायचे.
प्रदोष काळात आपण तुळशीपत्र तोडू शकत नाहीत, तर लवकरच हे तोडून ठेवायचे. त्यानंतर आपल्याला 4-5 फुलं, हळदी कुंकू आणि अष्टगंध, बस एवढंच लागणार आहे. जास्त काही साहित्य पण लागत नाही. आणि ह्यामध्ये आपण आता ही पूजा करणार आहोत. पूजा कशी करायची हे आपल्या पुस्तकामध्ये सगळं काही दिलेलं आहे, त्याप्रमाणे आपल्याला पूजा करायची आहे. तरी पण मी थोडीशी तुमच्याशी शेअर करते, ती पाहून तुम्ही करू शकता. आता हा व्हिडिओ मी पूर्णपणे डिटेलमध्ये देत आहे, तर तुम्हाला काहीच अडचण येणार नाही घरच्या घरी. पण जर अडचण आलीच तर कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला अजून सविस्तर सांगण्याचा प्रयत्न करेन. तर चला आता मी करणारी पूजेला सुरुवात, आणि तुमच्याशी पण थोडंसं शेअर करते. ओम भद्रं कर्णेभिः शक्नादेव भद्रं पश्येमाक्षभिर्यजस्तास्तिरयग्निपुष्टवासत्वमुनियशं ओम स्वस्ति न बृहस्पति ददातु. ओम शांती शांती शांती. कलश देवताभ्यो नमः. सकल पूजनाथ गंधाक्षता. तर पाहता इथे पूजेला सुरुवात केली. सगळ्यात आधी आपण स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचंय. आपण इथे जे ग्लासमध्ये पाणी घेतलं ते आपल्याला पूजेसाठी तयार करायचंय. तर त्यासाठी आपण त्यामध्ये हळदी कुंकू, थोडेसे तांदूळ आणि फूल घालून घ्यायचंय. आणि पुस्तकात दिल्याप्रमाणे जो मंत्र आहे तो आपल्याला इथं म्हणायचा आहे, म्हणजे हे पाणी आपल्याला पूजेसाठी तयार झालं. श्री गणपतीची पूजा. श्री महान महागणाधिपते नमः. विलेपानाते चंद्रम समर्पयामि. श्री महान महागणाधिपते नमः. अलंकारार्थे अक्षतां समर्पयामि. ऋतुकालब्धौ पुष्पं समर्पयामि. हरिद्रं कुंकुम सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि. गणाधिपते नमः. ऋतुकालब्धौ पुष्पं समर्पयामि. श्री महान महागणाधिपते नमः. धूपम् श्री महान महागणाधिपते नमः. दीपं दर्शयामि. दशवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम प्राणायाम स्वाहा. ओम अपनाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम उदनाय स्वाहा. ओम समनाय स्वाहा. ओम ब्राह्मणे. श्री कुलदेवताभ्यो नमः. विलेपानार्थे चंदनं समर्पयामि. श्री कुलदेवताभ्यो नमः. अलंकारार्थे अक्षतां समर्पयामि. सगळी पूजा उरकून घेतली. त्यानंतर आरती वगैरे केली आणि त्यानंतर स्वयंपाक करून बसलो आम्ही जेवायला. स्वयंपाकामध्ये आज काहीच नाही, ज्वारीची भाकरी आणि वांग्याची भाजी केली. ती गावरान पद्धतीचा आज बेत होता. जेवण वगैरे झालं. त्यानंतर आमची थोडीशी मीटिंग होती आणि मग गेलो बाहेर जरा बायकांच्या मध्ये. तर चला इथेच मी व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.